रात्रीचे 8 वाजायला आले होते. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मर्क्युरी दिव्यांच्या प्रकाशानं सगळा रस्ता उजळून निघालेला होता. दिवसभराची वर्दळ आता काहीशी थंडावली होती. वरळी सीफेसपासून चालत चालत आता सुपर्णा आणि सगुण हाजी अलीपर्यंत आलेले होते. सुपर्णा आज पहिल्यांदा एवढी चाललेली होती. इतका वेळ तिला ते जाणवलं नव्हतं, पण आता पाय दुखायला लागल्याची जाणीव तिला व्हायला लागली. 15-20 मिनिटं कुठेतरी बसावं असं तिला वाटायला लागलं. आपण थोडा वेळ इथे बसूया का सगुण? रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडी कठड्याकडे बघत सुपर्णा म्हणाली. एक पाऊलही माझ्याच्यानं आता चालवणार नाही, एवढं थकायला झालंय. हो, बसूयात की. आज मी तुला फारच फिरवलं नाही का? तिच्या शेजारी कठड्यावर बसत सगुण म्हणाला. एवढं फिरायची मला सवय नाही ना. तू स्वतःला स्वतःतच गुरफटून घेतलं होतंस ना. घर ते ऑफिस, ऑफिस ते घर, एवढंच तर तुझं विश्व होतं. हो, अगदी खरं आहे. खरं तर तुझ्यासारख्या मुलीनं आयुष्य कसं एन्जॉय करायला हवं होतं. हॉटेल, सिनेमा, फिरणं हे सगळं याच वयात करायचं असतं. तारुण्यातले हे क्षण पुन्हा म्हणून परत कधी हातात सापडत नाहीत आणि ते एकदा हातातनं निसटले की निसटले. खरं आहे तुझं म्हणणं, पण हे क्षण एकट्यानं उपभोगण्यात काही गंमत नसते. त्यासाठी तसा एखादा मित्र किंवा मैत्रीण हवी असते आणि तीच तर माझ्या पायासारखी लंगडी बाजू आहे. सुपर्णानं आज पहिल्यांदा स्वतःच्या तोंडानं स्वतःच्या लंगडेपणाचा उल्लेख केला होता. सगुण आश्चर्यानं तिच्याकडे बघत राहिला. तिच्यात झालेला हा लक्षणीय बदल हा आपल्या बोलण्याचा परिणाम आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि मनोमन तो खुश झाला. सुपर्णाला आपण व्यवस्थित हँडल करतो आहोत. हां, पण आता मी तुला त्या कोशात पुन्हा गुरफटू देणार नाही बरं का. वेळ मिळेल तेव्हा तुला माझ्याबरोबर मी बाहेर काढणार. नाही, माझ्यासाठी तुला वेळ काढायला हवाच. सुपर्णानं त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. सगुणनं एक सिगरेट पेटवली. धुराची वलय नाकातोंडातून सोडत तो म्हणाला, तुझं एक सुंदर पोर्ट्रेट बनवण्याची माझी इच्छा आहे. तुझ्या चेहऱ्यावरचं हे तणावपूर्ण आकर्षण मला माझ्या हातातून साकार करायचं आहे आणि त्यासाठी तू मला सीटिंग द्यायला हवी सुपर्णा. सुपर्णा काहीच बोलली नाही. पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर ती मोना उभी राहिली. मोनाचं ह्याच्या आयुष्यातलं नेमकं स्थान काय असावं? का हा केवळ तिच्याकडे एक मॉडेल म्हणून बघत होता? मोना मात्र त्याच्याकडे वेगळ्याच दृष्टीनं, आणि म्हणूनच ती तो म्हणत होता तसं सीटिंग त्याला देत असावी का? नकळत सुपर्णा आता सगुणला स्वतःच्या सोयीसाठी निर्दोष समजायला लागली होती. सगुणनं सिगरेटचा शेवटचा कश घेतला. हातातलं सिगरेटचं थोटूक बेफिकीरपणे रस्त्यावर उडवलं. मग पुन्हा सुपर्णाचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, सुपर्णा, तू तुझ्याविषयी मला काही सांग ना. तुझ्याविषयी म्हणजे फक्त तुझ्याविषयीच. हां, तुझे मम्मी, डॅडी, बहीण याविषयी मला सगळी माहिती आहे. माझ्याविषयी मी तुला काय सांगणार रे सगुण? सांगण्यासारखं माझ्या आयुष्यात तसं काहीच नाही. अगदी सरळ मार्गे आयुष्य आजवर माझ्या वाट्याला आलंय. त्यात वेगळेपण, नाविन्य असं काही नाही आहे. सुपर्णा म्हणाली, पण नकळत तिचा आवाज काहीसा विषण्ण झालेला होता. अगं नाही कसं, तू ज्या ठिकाणी काम करतेस ते तर नक्कीच वेगळं आहे. त्याबद्दल सांग ना. तू काय काम करतेस? सोहराब माणूस कसा आहे? त्याचा मुलगा रुस्तम कसा आहे? ती सगळी खरोखर चांगली माणसं आहेत सगुण. माझ्या कामावर सगळे खुश आहेत. सोहराब अंकल तर लाखात एक माणूस आहे. त्यांच्याबरोबर काम करताना आपण नोकरी करतोय असं मला कधी वाटतच नाही. नोकरासारखं ते मला कधीही वागवत नाहीत. सोहराबचा विषय निघताच सुपर्णा एकदम भरभरून बोलायला लागली होती. सोहराब हा तिचा खरोखरच मर्मबिंदू होता. बरं, मग तू तिथे नेमकं कसलं काम करतेस? तिला बोलतं करण्यासाठी सगुणनं विचारलं. मी तिथे अँटिक एक्सपर्ट म्हणून काम करते. जुन्या प्राचीन वस्तूंची मला चांगली पारख आहे आणि जुन्या जड जवाहिरांची मी विशेषज्ञ आहे. सुपर्णा काहीशी अभिमानानं म्हणाली. म्हणजे या जड जवाहिराचं किंवा प्राचीन वस्तूंची किंमत ठरवायचं काम तुझ्याकडे आहे? हो. बघ, नाही म्हणता तू सर्वसामान्य माणसाहून किती वेगळ्या क्षेत्रात वावरतीयस. सर्वसामान्य माणसं आपलं सगळं आयुष्य नेहमीच्या रुटीनमध्ये अडकवून जगत असतात. त्या नाविन्य, वेगळेपण असं काही नसतंच. त्या मानानं तुझं काम भलतं इंटरेस्टिंग आहे.
आणि त्यात तुला आनंद मिळतो, ही तुझी जमेची बाजू आहे. माणसांचं काय, माणसं जगायचं म्हणून जगतात, काम करायचं म्हणून करतात, त्यात आनंद असतो असं नाही. हां, हे मात्र खरं. सुदैवानं मला माझ्या आवडीचं काम मिळालं म्हणून तर निदान काही काळ का होईना, मला माझ्यातल्या व्यंगाचा विसर पडतो. तेच जर मी एखाद्या ऑफिसमध्ये खरडेघाशी करत राहिले असते, तर मला नाही वाटत मी त्यात रमले असते. कदाचित मग मी नोकरीच केली नसती. हां, पण तू अचानक या जगावेगळ्या क्षेत्राकडे वळलीस कशी? म्हणजे त्यात एवढं प्रावीण्य कसं काय संपादन केलंस? सगुणनं काहीशा उत्सुकतेनं विचारलं. नाही, नाही, अचानक वगैरे नाही. लहानपणापासून मला स्वतःला जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद होता. जुनी नाणी, देशोदेशीचे पोस्टाचे स्टॅम्प्स, काड्या पेट्यांवरची वेगवेगळी डिझाईन्स वगैरे, वगैरे अजूनही आहेत माझ्या संग्रहात. आणि आता हा माझा छंद, माझा व्यवसाय झालाय सगुण. सगुणनं दुसरी सिगारेट पेटवली. काही वेळ दोघंही गप्प झाले. आपापल्या विचारात हरवले होते ते. आता आपण निघूयात का सगुण? घड्याळात बघत सुपर्णा म्हणाली. निघूयात, पण पहिल्यांदा आपण एक एक कप कॉफी घेऊया. पलीकडे एक गार्डन रेस्टॉरंट आहे, तिथली कॉफी छान असते. असं म्हणत सगुण उठला. सुपर्णाही उठून उभी राहिली. सगुणनं पुन्हा तिचा हात आपल्या हातात घेतला. हातात हात घालून दोघेही जोडीने चौक ओलांडून पलीकडे असलेल्या रेस्टॉरंटमध्ये शिरले. रेस्टॉरंट खरोखर सुंदर होतं. बाहेरच्या मोकळ्या जागेत मध्ये अंतर सोडून टेबल खुर्च्या मांडल्या होत्या. आजूबाजूला कुंड्यांमधून खास वाफे तयार करून झाडं वाढवलेली होती. वातावरण मुद्दामच काहीसं धुसर ठेवलेलं होतं. प्रत्येक टेबलाजवळ एक छोटासा दुधी रंगाचा बल्ब लावला होता आणि त्याचा प्रकाश त्या त्या टेबलापुरता मर्यादित होता. सगुणची निवड अगदी अचूक होती. सुपर्णाला ते रेस्टॉरंट, तिथलं ते शांत वातावरण अतिशय आवडलं. कॉफी पिता पिता सगुणनं पुन्हा तिचं पोर्ट्रेट काढण्याबद्दलचा विषय काढला. मग सुपर्णा, तू मला सीटिंग देणार ना? हे बघ, मी तुझा जास्त वेळ नाही घेणार. ऑफिस सुटल्यानंतर फक्त 1 तास तू मला देत जा. तुला घरी सोडायची जबाबदारी माझी. माझ्याकडे मोटरसायकल आहे. आज तुझ्याबरोबर फिरायचं म्हणून मी ती आणली नाही, तेव्हा तसा काही प्रॉब्लेम नाही. मला विचार करायला हवा. काय कमाल करतेस? यात विचार काय करायचा आहे? साधं पोर्ट्रेट तर काढायचं आहे. शिवाय तुझ्या नेणे आणण्याची जबाबदारी मी घेतोय. तासाभरापेक्षा तुझा जास्त वेळ घेणार नाही मी. प्लीज. नाही, नाही, वेळेचा प्रश्न नाही आहे रे. मला मम्मी डॅडींना विचारायला हवं ना. खरं तर त्याची काही आवश्यकता नाही आहे हे सुपर्णालाही माहिती होतं, पण सगुणच्या प्रस्तावाला लगेच होकार द्यायला तिचं मन तयार होत नव्हतं आणि म्हणून तिने मम्मी डॅडीचं कारण पुढे करून टाकलं होतं. अगं, पण मी तर ऐकलं होतं की तुझे मम्मी डॅडी पुरोगामी विचारांचे आहेत. आपल्या मुलींना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचं पूर्ण स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं आहे त्यांना. यांनी आपली बरीच माहिती गोळा केली आहे की. अर्थात त्यात आश्चर्य करण्यासारखं काही नाही म्हणा. शमाला हा ओळखतो म्हटल्यावर अशी माहिती त्याच्याकडे असणारच. सुपर्णा काही बोलली नाही, तसं सगुणच म्हणाला. ठीक आहे, तू 2 दिवस विचार कर. खरं तर ना, यात विचार करण्यासारखं काही नाही आहे, पण तुला तसं वाटत असेल तर माझी हरकत नाही. उद्या रविवारी आणि सोमवारी मलाही थोडीशी कामं आहेत. मंगळवारपासून आपण सुरुवात करू कामाला, चालेल? मंगळवारी? सुपर्णा स्वतःशीच बोलल्याप्रमाणे उद्गारली. मग तिला एकदम आठवण झाली की मंगळवारीच तिला रुस्तमबरोबर कोल्हापूरला जायचं होतं. नाही रे नाही, मंगळवारी तर मला अजिबात जमणार नाही. का गं? सगुणनं काहीशा नाराजीच्या सुरात विचारलं. अरे, मंगळवारी मी इथे नाही आहे, मी बाहेरगावी जाणार आहे. तिकडून आल्यानंतर बघू. कुठं जाणार आहेस तू? का उगाच मला टाळण्यासाठी हे बाहेरगावी जायचं निमित्त काढलंय? हे बघ, कुणाला टाळायचं असेल ना, तर मी असं निमित्त वगैरे नाही सांगत. मी स्पष्टपणे नाही असं सांगू शकते. मंगळवारी खरंच मला कंपनीच्या कामासाठी कोल्हापूरला जावं लागणार आहे. बरोबर रुस्तम आहे. आम्ही कारनंच जाणार आहोत. सकाळी जाऊन लगेच रात्रीपर्यंत परत येणार आहोत. अर्थात तसं माझं जाणं आवश्यकच आहे असं नाही. कदाचित माझं जाणं कॅन्सलसुद्धा होऊ शकतं. म्हणजे कंपनीच्या कामासाठी तुला असं बाहेरगावीसुद्धा जावं लागतं? हां, पण नेहमी असं नाही. जेव्हा एखादा मौल्यवान दागिना किंवा जुनी प्राचीन वस्तू असेल आणि त्याची किंमत काढायची असेल ना, तेव्हाच. काही वेळेला गिऱ्हाईक बडं असतं.
ते दुकानात यायला तयार होत नाही किंवा त्याला यायला वेळ नसतो अशा वेळेला. मग त्यावेळेला आम्हाला जागेवर जाऊन ती वस्तू किंवा जे काही असेल ते बघावं लागतं ना. अच्छा, अच्छा. म्हणजे कोल्हापूरला सुद्धा तुम्ही तशाच काही कामासाठी जाणार आहात का? हां. अरे, इंदौरच्या महाराजांचा एक हिऱ्यांचा किमती हार बघायचा आहे. इंदौरचे महाराज? अगं राजे महाराजे आता इतिहास जमा झालेत. हे कुठले महाराज आता? अरे ते म्हणतात ना, सुंभ जळाला तरी पीळ जळत नाही, त्यातलाच हा प्रकार. राजे महाराजे इतिहास जमा झाले असले तरी स्वतःला अजूनही हे लोक राजे म्हणवून घेतात. अगं पण इंदौरचे महाराज आणि कोल्हापूर ही काय भानगड आहे? महाराज काही कामासाठी कोल्हापूरला येणार आहेत. रुस्तमला पत्र पाठवून त्यांनी तसं कळवलंय. आम्हाला त्यांनी कोल्हापूरला बोलवलंय. तिथेच तो हार ते आमच्याकडे विक्रीसाठी देणार आहेत. खरं म्हणजे तो हार रुस्तमने आधीच पाहिला आहे. त्याच्या खरेपणाबद्दलची खात्रीसुद्धा करून घेतली आहे. म्हणून मला वाटतं की कदाचित तिथे मी जाण्याची गरज भासणार नाही. सगुणनं पाकिटातली एक सिगरेट काढली, ओठात सारली, पाकीट तसंच टेबलावर ठेवलं. लायटरनं सिगरेट पेटवली. सिगरेटचा एक झुरका मारून कॉफीचा कप उचलत त्याने विचारलं, तुम्ही ट्रेननं जाणार आहात? नाही, कारने. अरे बापरे, एवढ्या लांब कारने? एक घोट घेऊन कॉफीचा कप पुन्हा खाली ठेवत सगुण आश्चर्यानं उद्गारला. अरे कोल्हापूर काही लांब आहे का? फार फार तर 7-8 तासांचा प्रवास. अरे यापूर्वी याच्याही पेक्षा लांब लांब आम्ही कारनं प्रवास केला आहे. नाही पण तरीसुद्धा एवढा किमती माल घेऊन कारनं प्रवास करणं तसं जोखमीचं नाही का? अजिबात नाही. उलट ट्रेनमध्ये बसमध्ये चोऱ्या होऊ शकतात. कारमध्ये आमच्या दोघांशिवाय कोणीच नसतं. शिवाय अशा वस्तूचा आम्ही आधीच विमा उतरवलेला असतो. आणि तसंही ना की अशी एखादी वस्तू घेऊन आम्ही प्रवास करतोय याची कल्पनाच नसते कोणाला. सुपर्णानं आपल्या परीनं सगुणच्या शंकेचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला. हा हार तुम्ही आणायला जाणार आहात याची तुझ्या आणि रुस्तमशिवाय कोणाला कल्पनाच नाहीये. सिगरेटची राख ॲस्ट्रेत झटकत सगुणनं विचारलं. नाही नाही, कुणालाच नाही कल्पना. हां, पण तरीही मला वाटतं की हे फार जोखमीचं काम आहे. अरे यात कसली आली आहे जोखीम? अगं नाही कशी. एवढी किमती वस्तू बरोबर घेऊन कारनं प्रवास करायचा या नुसत्या कल्पनेनं मला घाम फुटलाय. एवढा किमती माल बरोबर घेऊन तुम्ही प्रवास करतात याची कुणकुण कुणाला लागली ना तर किती भयानक प्रसंग ओढवेल. अरे पण कुणकुण लागायचा प्रश्न येतच नाही ना. तो हार तुम्ही आणायला जाताय याची तुझ्याशिवाय आणि रुस्तमशिवाय कुणाला कल्पना नाही हे मान्य करतो मी. अगं पण त्या इंदोरच्या महाराजांचं काय? त्यांनी तसं कोणाला सांगितलं असेल तर? नाहीतरी या लोकांना स्वतःचा बडेजाव सांगायची सवय असतेच ना. हां, ही तुझी शंका योग्य आहे. पण यापूर्वीसुद्धा आम्ही दोघांनी 50-50 लाख रुपयांचा माल आणलाय. अरे हा तर आमचा व्यवसाय आहे. आणि तसंही प्रत्येक गोष्टीत थोडासा धोका हा असतोच नाही का? तसा धोका पत्करायचा नाही म्हटलं ना तर मग हा व्यवसाय करायला नको. हां, तेही खरंच आहे म्हणा. पण तू हे सांगितल्यामुळे मला आता तुझी काळजी वाटायला लागली आहे. सगुणच्या चेहऱ्यावर खरोखरच काळजीचे भाव उमटले होते. सगुणला आपली काळजी वाटते या जाणीवेनं सुपर्णा मनातनं सुखावली. त्याच्याविषयीच्या तिच्या मनातल्या भावना अधिक तीव्र झाल्या. काहीशी हसून ती म्हणाली, नाही नाही, तू माझी अजिबात काळजी करू नकोस. बुधवारी मी अगदी सही सलामत तुझ्या समोर उभी राहीन. माझं पोर्ट्रेट काढायची तुझी इच्छा पूर्ण होईल, मग तर झालं. अगं मी काय केवळ तुझ्या पोर्ट्रेटसाठी तुझी काळजी करतोय असं तुला वाटतंय का सुपर्णा? मग जाऊ दे, तुला नाही समजायचं ते. चल निघायचं. वेटरनं आणून ठेवलेल्या ट्रेमध्ये सगुणनं 10ची नोट ठेवली. हो निघालंच पाहिजे. मम्मी डॅडी माझी काळजी करत असतील, त्यांना मी काहीच सांगितलेलं नाही आहे. सुपर्णा उठत म्हणाली. ट्रेमध्ये टीप ठेवत बाकीचे पैसे उचलून घेत सगुणही उठून उभा राहिला. रेस्टॉरंटमधनं बाहेर पडल्यावर सगुणनं टॅक्सी केली. सुपर्णा घरी पोहोचली तेव्हा 10 वाजायला आले होते. डॅडी मम्मी हॉलमध्ये तिची वाट बघत बसलेले होते. सुपर्णा आज विलक्षण आनंदी दिसत होती आणि ते तिच्या कृतीतनं स्पष्टपणे जाणवत होतं. नेहमीप्रमाणे हातातली काठी खाली न टेकवता तिने ती हातात तोलून धरली होती. काठीला असलेला चांबडी पट्टा बोटाभोवती गुंडाळत हातातली काठी ती गरगर फिरवत होती. डॅडींनी आणि मम्मीनी एकदा निरखून तिच्याकडे बघितलं. मग मम्मीनी विचारलं, आज बराच उशीर केला सुपी?
मम्मी, अगं आज मी सगुणबरोबर फिरायला गेले होते. सुपर्णानं सांगून टाकलं. काय? मम्मीला आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. तू ऐकलं नाहीस का चित्रा? सुपी आज सगुणबरोबर फिरायला गेली होती. मम्मीचं आश्चर्य सुपर्णाच्या लक्षात येऊ नये म्हणून पत्नीला डोळ्यांनीच दाबत डॅडी म्हणाले. सुपर्णाची नस डॅडींनी बरोबर ओळखली होती. आपण सगुणबरोबर फिरायला गेलो याचं मम्मीला वाटलेलं आश्चर्य सुपर्णाच्या लक्षात आलं तर तिला पुन्हा आपल्या व्यंगाची आठवण येईल आणि ती आठवण तिला पुन्हा उदासीन करून टाकेल याची डॅडींना कल्पना होती. आणि त्यासाठी त्यांनी पत्नीला डोळ्यांनी दाबलं होतं. तू जेवणार आहेस ना सुपी? डॅडींनी विचारलं. नाही नाही डॅडी, सगुणबरोबर बाहेर भरपूर खाणं झालंय. अच्छा, गुड नाईट. आणि हातातली काठी तशीच फिरवत सुपर्णा आपल्या बेडरूममध्ये निघून गेली. डॅडी आणि मम्मीचे डोळे आनंदानं चकाकत होते. आपली पोरगी हळूहळू सर्वसामान्य आयुष्य जगू बघत होती या विचाराने. मंगळवारी सकाळी सकाळी सुपर्णाला सगुणचा फोन आला आणि फोनवर तिने सगुणला सांगितलं की रुस्तमबरोबर कोल्हापूरला जाण्याचा तिचा बेत रद्द झालेला आहे. रुस्तम आता एकटाच जाणार आहे. सगुणला झालेला आनंद त्याला लपवता आला नाही. त्यांनी तो लपवण्याचा प्रयत्नही केला नाही. तो जोरात ओरडला, व्हेरी गुड न्यूज. सगुणच्या आवाजातला आनंद जाणवून सुपर्णाही मनोमन सुखावली. आपलं जाणं रद्द झालं समजता सगुणला एवढा आनंद का व्हावा? सगुण आपल्या प्रेमात वगैरे तर पडला नाही ना? पण असा झटपट निष्कर्ष काढणं तिला योग्य नाही वाटलं. कदाचित आपलं पोर्ट्रेट काढायला तो कमालीचा उत्सुक झाला होता. आपलं जाणं रद्द झालं समजताच आज आपण त्याला सीटिंग देऊ शकू म्हणूनही त्याला आनंद झाला असेल. पण नाही म्हटलं तरी त्या विचारानं ती मनातनं काहीशी खट्टू झाली. अगं पण मग एकाएकी तुझं जाणं रद्द झालं कसं हा? सगुणने आनंदाने विचारलं. अरे मी तुला म्हटलं होतं ना माझं जाणं तसं काही आवश्यक नव्हतं म्हणून. नेहमीचं रुटीन म्हणून रुस्तुम मला बरोबर नेणार होता. पण सोहराब अंकल म्हणाले हाराचं डीलिंग पूर्ण झालंय. हाराच्या अस्सलपणाची खात्री रुस्तमनं करून घेतलीच होती. मग उगाच तिचा वेळ कशाला वाया घालवतोयस? इथेही तिच्यासाठी तसं बरंच काम आहे. म्हणून मग रुस्तमनं एकट्यानं जायचा निर्णय घेतला. चला म्हणजे आज तू माझ्या वाट्याला येणार तर? हो, आज मी तुला एक सिटिंग द्यायचा प्रयत्न करेन. अगं सिटिंगला मार गोळी. आज तू नाहीस असं मी गृहीत धरून चाललो होतो. मी तुला पिक्चरबद्दल म्हणत होतो. आज आपण पिक्चरला जायचं का? नाही नाही नाही, आज मी तुझं काही एक ऐकणार नाही. 6च्या शोची इरोसची तिकीटं काढतो. तू यायलाच हवंस. पिक्चर मस्त आहे. ठीक आहे, मी थिएटरला येऊ का तू मला न्यायला येतोयस? मी 6पर्यंत येतो, तू बाहेर थांब. ठीक आहे, असं म्हणत सुपर्णानं फोन बंद केला. सगुणबरोबर पिक्चरला जायचं या विचारानं ती आतून फुलून आली होती. आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण लागू पाहतंय या विचारानं ती मनोमन खुश झाली होती. तिच्या मनावरची नेहमीची एकटेपणाची उदासीनतेची मरगळ झटकली गेली होती. आणि या प्रसन्नतेत भर घालणारं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या अदृश्य नजरेपासून तिची सुटका झालेली होती. ती नजर, त्या नजरेची जाणीव तिला आता होत नव्हती. सोमवारी म्हणजे काल ती ऑफिसला जाण्यासाठी घरातनं बाहेर पडली तेव्हा काहीशी साशंक होती. तिच्या मनावर प्रचंड दडपण आलं होतं. आपण बाहेर पडायची वाट बघत ती नजर दबा धरून बसली असावी असं तिला वाटत होतं. काहीशी भीतभीतच ती घरातनं बाहेर पडली होती. बसस्टॉपवर जाईपर्यंत ती सतत इकडे तिकडे बघत होती. पण रोजच्याप्रमाणे त्या नजरेची जाणीव तिला झाली नव्हती. संध्याकाळी ऑफिसमधनं बाहेर पडतानाही तिची तीच अवस्था झाली होती. मनावर पुन्हा एकदा दडपण आलं होतं, पण संध्याकाळी घरी परततानाही तिला त्या नजरेची जाणीव झाली नव्हती. नकळत तिने सुटकेचा एक निश्वास सोडला होता. ऑफिसमधनं किंवा घरातनं बाहेर पडताना मनावर येणाऱ्या दडपणातनं तिची अशी अभावितपणे सुटका झाली होती. मनाशी करावा लागणारा मानसिक संघर्ष संपला होता. तिच्या प्रसन्नतेचं तेच एक कारण होतं. आणि हा सगळा सगुणच्या सहवासाचा परिणाम. त्याच्यामुळे आपली या प्रचंड मानसिक दडपणातनं सुटका झाली हे तिने मनोमन मान्य करून टाकलं होतं. शमाच्या म्हणण्यात
आणि तिने सुचवलेल्या उपचारात खरोखर तथ्य होतं याची तिने स्वतःच्या मनाशी कबुली देऊन टाकली. आपण खरोखर वाजवीपेक्षा जास्त स्वतःला एकटेपणाच्या कोपऱ्यात गुरफटून घेतलं होतं. सतत स्वतःत असणाऱ्या कमतरतेचा विचार करत होतो आपण काहीशा न्यूनगंडानं पछाडल्या गेलो होतो. आपल्या एकाकी एकटेपणाच्या भावनेतून आपल्याला तसा भास होत होता. क्षमा म्हणाली त्याप्रमाणे खरोखर आपल्याला एखाद्या मित्राची, पुरुष मित्राची आवश्यकता होती आणि सगुणच्या रूपानं ती पूर्ण झालेली होती. सगुण बरोबरची मैत्री आता आपण टिकवायला हवी. सगुणमध्ये असणाऱ्या गुणदोषासकट आता त्याला स्वीकारायला हवं आपण. आणि तसंही कुठलाही माणूस सर्वगुण संपन्न असत नाही. प्रत्येकात काही ना काही कमतरता असतेच की. सगुणमध्येही तशी काही कमतरता असण्याची शक्यता आहे, पण केवळ तेवढ्यावरनं त्याच्याशी असलेली आपली मैत्री तोडायची नाही. आपणही आता थोडीफार तडजोड करायला शिकलं पाहिजे. सगुणबरोबर संध्याकाळी पिक्चरला जायचं म्हणून शनिवारसारखंच सुपर्णानं अतिशय काटेकोरपणानं स्वतःचा जामानिमा केला. लोकांच्या, विशेषतः सगुणच्या नजरेत भरण्यासाठी ती आता स्वतःच्या सौंदर्याबाबत अधिक दक्ष राहणार होती. बुधवारी सकाळी सुपर्णा ऑफिसमध्ये आली तेव्हा तिचा चेहरा विलक्षण प्रसन्न होता. नुकत्याच फुललेल्या ताज्या गुलाबासारखा टवटवीत दिसत होता. कालचा सगुणबरोबरचा तिचा दिवस शनिवारपेक्षाही जास्त मजेत गेला होता. एरॉसला पिक्चर पाहिल्यावर ते गेटवेवर गेले होते. गेटवेच्या कठड्यावर बसून त्यांनी बऱ्याच गप्पा मारल्या होत्या. समुद्राची शोभा पाहिली होती. मग एका चांगल्याशा हॉटेलात ते जेवले होते. सगुणच्या सहवासात सुपर्णा नकळत मोकळी होत होती. त्याचा सहवास आता तिला हवाहवासा वाटायला लागला होता. रात्री बऱ्याच उशिरा सगुणनं तिला आपल्या मोटरसायकलवरनं घरी सोडलं होतं. रात्री तिला शांत झोप लागली होती आणि म्हणूनच सकाळी ती उठली तेव्हा तिच्या सगळ्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होत्या. प्रसन्न मनानं सगळं आवरून ती ऑफिसमध्ये आली होती. आपल्या खोलीत येऊन नेहमीप्रमाणे तिने काठी कोपऱ्यात ठेवली, शोल्डर बॅग स्टँडला अडकवली. आपल्या टेबलावर येऊन बसत असताना शिपायानं येऊन तिला निरोप दिला. सोहराब शेठनं तिला आपल्या खोलीत बोलवलेलं होतं. सकाळी सकाळी सोहराब अंकलचं बोलावणं आल्याचं बघून ती काहीशी चकित झाली. कसली तरी प्राचीन वस्तू आली असावी आणि ती बघण्यासाठी अंकलनं आपल्याला बोलवलेलं असावं. ती सोहराब शेठच्या खोलीत गेली. सोहराब शेठच्या खोलीत रुस्तम सुद्धा बसलेला होता. त्याचा चेहरा काहीसा उतरलेला होता. खोलीतलं वातावरण गंभीर होतं. रुस्तमच्या शेजारच्या खुर्चीवर एक सब इन्स्पेक्टर बसला होता. सब इन्स्पेक्टरला बघून सुपर्णाला काही वाटलं नाही, कारण पोलीस असे अधूनमधून यायचेच तिथे. पोलिसांनी पकडलेल्या एखाद्या जुन्या प्राचीन वस्तूबद्दल तिचा आणि रुस्तमचा सल्ला घ्यायला ते यायचे, तर कधी एखाद्या मंदिरातनं चोरीला गेलेल्या जुन्या प्राचीन मूर्तीची खबर द्यायला यायचे. अशी एखादी वस्तू त्यांच्याकडे आली तर ताबडतोब त्यांनी पोलिसांना कळवावं हे सांगायला ते यायचे. तसलीच काहीतरी भानगड असावी म्हणून तिने सब इन्स्पेक्टरकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. ये सुपर्णा बेटी बैस, तिला बघता सोहराब अंकल म्हणाले. त्यांच्या आवाजात नेहमीप्रमाणे प्रेमळपणा होता, आपलेपणा होता. थँक्यू अंकल, असं म्हणत सुपर्णा रुस्तमच्या पलीकडे असलेल्या एका खुर्चीत बसली. मग तिने प्रश्नार्थक मुद्रेनं सोहराब शेठकडे बघितलं. सोहराब शेठचा चेहरा नेहमीपेक्षा तिला जरा गंभीर वाटला. सोहराब शेठनं तिच्याकडे बघितलं. मग काहीशा गंभीर स्वरात ते म्हणाले, सुपर्णा बेटी, कोल्हापूरहून येताना कोणीतरी रस्त्यात रुस्तमची वाट अडवून त्याच्या जवळचा इंदौरच्या महाराजांचा हिऱ्यांचा हार पळवलाय बेटा. काय 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 झालंय? सुपर्णा एकदम खुर्चीतच ताठ झाली. क्षणभर सोहराब अंकलचं बोलणं तिच्या लक्षात आलं नाही. सोहराब अंकलनं मग पुन्हा तिला विस्तारानं सांगायला सुरुवात केली. रुस्तम पहाटे 5ला कोल्हापूरला जाण्यासाठी निघाला होता. हार घेऊन तो लगेच निघणार होता, पण महाराजांच्या आग्रहाखातर त्याला त्यांच्याबरोबर थांबावं लागलं. महाराजांबरोबर खाना घेऊन तो कोल्हापूरहून 3च्या सुमाराला निघाला. पुन्हा बॉम्बे रोडवर रात्री 10च्या सुमाराला लोणावळा मळवलीच्या दरम्यान 3 बुरखेधारी व्यक्तींनी त्याची कार अडवली आणि त्याच्याकडचा हार घेऊन ते पसार झाले.
जाताना त्यांनी रुस्तमच्या कारचं टायरही पंक्चर केलं. रुस्तमनं मोठ्या मुश्किलीनं लोणावळा पोलीस स्टेशनवर येऊन हाराच्या चोरीची तक्रार नोंदवली. हा तर सरळ सरळ लुटमारीचा प्रकार आहे, सुपर्णा काहीशी उत्तेजित स्वरात म्हणाली. हा पुरी, देशात बेकारी वाढत चालली आहे म्हणून असे प्रकार घडायला लागलेत. नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळतीये. रुस्तमनं वर्णन केल्याप्रमाणे ते तिघेही दरोडेखोर 20 ते 30च्या दरम्यान वयाचे होते. सोहराब अंकल काहीशा विषण्ण स्वरात म्हणाले. हाराच्या चोरीपेक्षाही तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळते हे बघून त्यांना दुःख झालेलं होतं. सब इन्स्पेक्टरनं सुपर्णाला 2-4 औपचारिक प्रश्न विचारले. मग सोहराब सेठ आणि रुस्तमला हाराच्या तपासाचं आश्वासन देऊन तो निघून गेला. अंकल, आता काय करायचं? फर्मचं तर मोठं नुकसान झालं या चोरीने. नाही पोरी, आपलं कसलं ग नुकसान. पण विमा कंपनीला मात्र फार मोठा फटका बसलाय. ते हकनाक यात बळी गेले. पण आपलं आर्थिक नुकसान झालं नसलं तरी या चोरीमुळे फर्मच्या नावाला थोडा धक्का बसलाच ना अंकल. व्यवसाय म्हटला की हे थोडंफार चालणारच ना पोरी. यात एवढं मनाला लावून घेण्यासारखं, उदास होण्यासारखं काही नाही आहे. सोहराब अंकल सुपर्णाला समजावत म्हणाले. सुपर्णा सोहराब सेठच्या खोलीतनं बाहेर पडली तेव्हा ती कमालीची उदास झाली होती. सोहराब अँड सन्सशी ती एवढी एकरूप झाली होती की झाल्या प्रकारानं तिचा सगळा उत्साह ओसरून गेला होता. मनातून त्या दरोडेखोरांचा तिला संताप येत होता. सुपर्णाच्या मनात गुन्हा आणि गुन्हेगारांविषयी कमालीचा तिटकारा होता. गुन्हेगारांविषयी तिच्या मनात अजिबात सहानुभूती नव्हती. गुन्हेगारानं तो गुन्हा कुठल्या परिस्थितीत केला असावा, त्यामागे त्याची काय लाचारी असावी, परिस्थितीला शरण जाऊन त्याला असा एखादा गुन्हा करायला प्रवृत्त केलं असावं वगैरे गोष्टींबद्दल सहानुभूतीनं विचार करायची तिची मुळीच तयारी नव्हती. गुन्हेगार, मग तो गुन्हा त्यांनी कुठल्याही का होईना परिस्थितीत केला तरी शेवटी तो गुन्हेगारच असतो हे तिचं स्पष्ट मत. आणि तिच्या लेखी गुन्हेगाराला अजिबात क्षमा नव्हती. म्हणूनच बेकारीमुळे माणूस गुन्हेगारीकडे वळतो या सोहराब अंकलच्या मताशी ती सहमत झाली नव्हती. केवळ चैनीची चटक, कमी श्रमात अधिक पैसा मिळवण्याची हाव यामुळे माणूस गुन्हा करतो हे तिचं प्रांजल मत होतं. आणि अशी माणसं सहानुभूतीला मुळीच पात्र नसतात. दिवसभर सुपर्णा या आणि असल्याच विचारात गर्क होती. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित कठपुतळी या कादंबरीचा 6वा भाग. 7वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.